मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी प्रशासनाने आटापिटा केला तो काही अंशी सफलही झाला आहे। 25 वर्षातील अमरावती जिल्ह्यात मतदानाची सर्वात जास्त टक्केवारी यंदा होती। मात्र काही चुका टाळता आल्या असत्या तर ही टक्केवारी आणखी वाढली असती असं म्हणायला हरकत नाही। काही चुकांमुळे शेकडो मतदार मतदानापासून वंचित राहिलेत। गेल्या 25 वर्षातील अमरावती जिल्ह्यात मतदानाची सर्वात जास्त टक्केवारी वाढविण्यात प्रशासनाला यश आलं आहे। तरी काही चुका टाळता आल्या असत्या तर ही टक्केवारी आणखी वाढली असती। अनेक शहरं गाव खेड्यातील मतदारांचे यादीत नावच नाही। काही मतदान केंद्रावर बोगस मतदान झाल्याची माहिती तर मृतक मतदारांच्या नावाचा मतदार यादीत समावेश होता। मतदार मतदान करण्यास गेला त्याच्या नावाने दुसऱ्याने मतदान केल्याचा आरोपही अनेक ठिकाणी झाला। लालपरी शासनाच्या सेवेत होती, त्यामुळे परगावी जाणाऱ्या नागरिकांना बसच मिळाली नाही व त्यांचं मतदान हुकलं असा प्रकारही उघड झालाय। बडनेरा येथे अनेक नागरिकांनी संताप व्यक्त केला होता। गैरमतदानही झालं, यामध्ये प्रशासनाची चूक नाही, परंतु बोगस मतदानाचाही प्रकार उघडकीस आला। भाजी बाजार येथील भिवापूरकर विद्यालय मतदान केंद्रावर युवक हर्ष गुप्ता मतदान करण्यासाठी गेले तर त्यांच्या नावावर पूर्वीच मतदान झालेलं। दैनिक मंडलचे राजेश अग्रवाल यांचे चिरंजीव अमन अग्रवाल काळाराम मंदिर जवळील मतदान केंद्र गेले असता त्यांच्या नावाने दुसऱ्याने मतदान केल्याचे मतदान अधिकाऱ्यांनी केले स्पष्ट। दुसरीकडे राहुलनगर बिच्चू टेकडी परिसरात राहणारे कैलास लोणारे नामक युवक मतदान करण्यास अंध विद्यालय मतदान केंद्रावर गेले असता तेथेही दुसऱ्या इसमाने मतदान केल्याचे सांगण्यात आले। रुक्मिणनगर मतदान केंद्र येथे मतदान करण्यास गेलेले धनंजय चिखलीकर यांच्या नावाने दुसऱ्या इसमाने मतदान केल्याची माहिती समोर आली। अशा अनेक घटना अमरावती शहरात घडल्या। प्रत्येक परिसरात प्रभागात मतदान केंद्राची माहिती स्लिप देण्यास BLO सह कर्मचाऱ्यांची प्रशासनाने नियुक्ती केली होती। मात्र अनेक BLO अनेकांच्या जवळ गेलेच नसल्याची माहिती प्राप्त झाली आहे। मतदानाचा हक्क बजावण्यासाठी आधी मतदान नंतर सर्व कामे म्हणणारा मतदाराला मतदान केंद्रच मिळाले नसल्याने अनेकांनी नाराजी व्यक्त केली आहे। मात्र अनेकांच्या नावाचा मतदान यादीत नाव गहाळलं। मतदारांच्या नावाच्या ऐवजी दुसऱ्याने केलेल्या बोगस मतदान, मृत इसमाचे नाव पुन्हा मतदान यादीत मिळणे, एकाच परिवारातील एकाचे कोणत्या मतदान केंद्रात नाव तर दुसऱ्याचे दूरवरील मतदान केंद्र येथे नाव मिळून येणे ही लोकशाहीतील लोकसभा मतदान प्रक्रियेत प्रशासनाला कडून झालेली घोडचूक म्हणावी लागेल। मात्र या लोकसभेत मतदारांनी स्वतः सकाळपासून तर शेवटच्या संध्याकाळी 6 वाजेपर्यंत उत्स्फूर्तपणे मतदानाचा हक्क बजावून गेल्या 25 वर्षातील मतदानाचा रेकॉर्ड तोडला, हे मात्र खरं।